नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय हेल्थ की बातें. मित्र हो, एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून मी रोज असे कित्येक पेशंट बघतो की ज्यांना व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी असते. हा शब्द फार ट्रेंडिंग आहे बरं का. पण आता आजकाल एवढ्या व्हिटॅमिन B12 इतकं महत्त्व का आलेलं आहे? हे व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं का आहे? कारण आपल्या प्रत्येक नसेवर एक कव्हरिंग असतं, प्रोटेक्टिव्ह लेअर असतं. जसं एखाद्या वायरला इन्शुलेशन असतं, अशा टाईपचं एक कव्हरिंग असतं ज्याला आम्ही मायलिन म्हणतो. आणि त्या मायलिनच्या प्रोडक्शनसाठी व्हिटॅमिन B12 लागत असतं. आणि जर हे व्हिटॅमिन B12 कमी झालं तर ते मायलिन कमी बनतं आणि त्याच्यामुळे पेशंटच्या नसा हळूहळू खराब होतात. मग मित्र हो, व्हिटॅमिन B12 कमी होण्याची लक्षणं काय काय आहेत? तर त्याची प्रामुख्याने 5 लक्षणं आहेत. ही आपण जरूर लक्षात ठेवूया. पहिलं लक्षण आहे हातापायाला मुंग्या येणं. दुसरं लक्षण आहे चालताना तोल गेल्यासारखा वाटतं. तिसरं लक्षण आहे गोष्टी विसरल्यासारख्या होतात. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विसरून जायला. चौथं लक्षण आहे की तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे चिडचिड होते, रागराग होते, वैतागल्यासारखं वाटतं, मन दुःखी होतं. आणि 5वं आणि महत्त्वाचं म्हणजे थकवा, सिंपल थकवा. आणि हा साधा थकवा येणं देखील व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचं लक्षण आहे. मित्र हो, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होते कुणाकुणाला? कॉमनली होते व्हेजिटेरियन लोकांना, जे स्ट्रिक्टली शाकाहारी आहेत. त्यांना B12 डेफिशियन्सी होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते, कारण दुर्दैवाने B12चे व्हेजिटेरियन सोर्सेस हे कमी आहेत. ते नॉनव्हेजमध्ये भरपूर अवेलेबल असतात. दुसरं कारण आहे एल्डरली, जे खूप वयस्कर आहेत, त्यांचं डायजेशनच थोडंसं खराब झालं असतं. आणि काही तरुण लोक ज्यांचं डायजेशन खराब आहे, ज्यांना पोटाचे विकार आहेत, या लोकांना देखील B12ची डेफिशियन्सी होऊ शकते. मग आता B12 आपल्याला व्हेजिटेरियनमध्ये कुठून मिळेल? तर तुम्ही दूध घेऊ शकता, चीज घेऊ शकता, पनीर घेऊ शकता, किंवा डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे डार्क हिरव्या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला B12 नॅचरली मिळू शकतं. B12ची लक्षणं जर आपल्याला वाटत असतील तर कृपा करून तुम्ही जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे जा आणि अगोदर एक B12ची तपासणी करून घ्या. आणि ती जर लो असेल तर त्यांच्या सल्ल्याने गोळ्या किंवा इंजेक्शनचा कोर्स जरूर करा. स्टे हेल्दी, स्टे फिट.